नमस्कार. रॉयल कारभारीने या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. विशाल संध्याचे 31 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. विशाल संध्या मर्यादित प्रेम भाग 32. दोघे पण दुकानात गेले आणि विशालने संध्यासाठी त्याच्या पसंतीच्या तिच्यासाठी इनरवेअर घेतलाय आणि हळूच तिच्या कानात म्हणाला, संध्या तुला ते बघ, ते घ्यायचं आहे का? असं तिला अगदी डोळा मारत म्हणाला. संध्याची नजर तिथे गेली तर नुसतं जाळीचं बाहेर ना कोट होतं आणि आतमध्ये शॉर्ट ब्रा आणि पॅन्टीच होती रेड कलरची. संध्याने लाजून इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणाली, शी घाणेरडी कुठले. संध्या त्या दुकानात ना बाहेरच आली आणि म्हणाली, मी जर इथे थांबले ना तर ह्या माणसाचा फाजीलपणा काही संपणारच नाही. कुठून कुठून सुचतं ह्यांना काय माहिती. तरी विशालनी येता येता त्या मुलीला विचारलंच, काय प्राईज आहे त्याची. ती मुलगी म्हणाली, 3,000. विशाल म्हणाला, बरं ठीक आहे. संध्याने तिचे अंतर्वस्त्र सुद्धा घेतले नाहीत, तशीच बाहेर आली पळून. विशालने बिल केलं आणि बाहेर गेला. संध्या गाडीजवळ उभी होती, अजिबात त्याच्याकडे पाहतच नव्हती. संध्या बोल ना काहीतरी, काय झालं? आणि मी त्याची प्राईस काढली आहे बरं का. तरी संध्या काहीच बोलत नव्हती. विशाल तिला परत म्हणाला, अच्छा बायकोला ते पाहिजे आहे का? तुला हवं असेल ना तर आत्ता जाऊन घेऊन येतो. आत्ताच सांग, हवं असलं तर. दुकानाच्या बाहेरच थांबलो आहे. तरी संध्या काहीच बोलत नव्हती, दुर्लक्षच करत होती त्याच्याकडे. विशाल मुद्दामून संध्याजवळ जात तिला म्हणाला, संध्या त्याची प्राईस काय आहे तुला माहित आहे का? सांगू का तुला काय प्राईस आहे त्याची? तरी संध्या गप्पच. विशाल तिला म्हणाला, 3,000 रुपये प्राईज आहे त्याची. तुला आवडलं असलं तर घेऊन येतो तुझ्यासाठी. तुला हवंय का म्हणून माझ्याशी बोलत नाहीयेस का? बरं थांब, आतमध्ये जाऊन घेऊनच येतो आता. संध्याने पटकन त्याचा हात धरला आणि त्याला म्हणाली, मी बाहेर आहे ना म्हणून शांत आहे, उगाच माझं तोंड चालवायला लावू नका. आणि 3,000चं काय हो, त्या बाईला घातलं आहे एवढं? शी, कसलं घाणेरडं वाटत होतं ते. असं वाटत होतं नुसतं तिच्या अंगाला तुकडे चिटकवले आहेत. आणि काय ती वरती केस झिपऱ्यासारखी दिसत होती एकदम. विशालला तर आता खूप हसायला येत होतं. हसून हसून त्याचं अगदी पोट दुखायला लागलं आणि तो संध्याला म्हणाला, संध्या जाऊ दे, तू नको लक्ष देऊ तिच्याकडे. मला काय ती आवडलेली नाही, मला फक्त माझी बायकोच आवडलेली आहे आणि मी फक्त तिलाच त्या ड्रेसमध्ये पाहणार आहे बस. संध्या त्याला म्हणाली, तुम्हाला ना अशी चेष्टा सुचते. बरं तुम्हाला पण घ्या ना काहीतरी, नुसतं माझ्यावरच किती पैसे खर्च करता हो. आणि आता तुम्हाला म्हटले ना मी, मला नको ड्रेस, तरी का घेतलेत? विशाल तिला म्हणाला, असू दे, आणि तुला घेणं माझं कर्तव्य आहे. एक वेळ मी नागडा फिरलो तरी चालेल, पण तू. विशाल पुढे काय बोलणार इतक्यात संध्याने त्याच्या तोंडावरती हात ठेवला आणि म्हणाली, शांत बसा की, बाहेर आहोत ना, कोणी ऐकलं तर काय म्हणतील. संध्या हळूच त्याला म्हण, आणि तुम्ही सुद्धा उघडे नागडे फिरलेले मला नाही चालणार, समजलं? तुमच्यासाठी पण घ्यायचं. चला घेऊयात काहीतरी, विशाल म्हणाला. बरं बाबा ठीक आहे, माझी राणीच म्हणत आहे तर घेऊ काहीतरी. संध्या त्याला म्हणाली, तुम्ही जितना नेहमी कपडे घेता ना तिथे आपण जाऊयात, तिथून घ्या तुमच्यासाठी काहीतरी. विशालने त्या दुकानाच्या बाहेर गाडी थांबवली. मालक चांगलाच ओळखीचा होता. विशालला जे शर्ट हवे असतात ते शर्ट त्यांनी त्याला दाखवले आणि त्यातला एक ब्ल्यू कलरचा शर्ट विशालला खूप आवडला. संध्या त्याला म्हणाली, विशाल साहेब तुम्हाला हा शर्ट खूप छान दिसेल, अगदी हिरो सारखे दिसाला तुम्ही याच्यामध्ये. जाताना घाला हा शर्ट, तुम्हाला आवडला आहे ना? विशाल म्हणाला, हो आवडला आहे. त्याने पैसे द्यायला पाकिट काढलं इतक्यात संध्याने त्याचा हात धरला आणि म्हणाली, राहू द्या, नका देऊ पैसे. विशाल संध्याला म्हणाला, संध्या अगं हा मालक माझा सासरा नाही ग, नाहीतर दिला असता असा शर्ट मला त्यांनी. संध्यानी थोडं शांत होऊन त्याच्याकडे पाहिलं आणि विशाल शांत झाला आणि त्याला हळूच म्हणाली, सगळ्या गोष्टीत तुम्हाला चेष्टा मस्करी लागतेच का हो? संध्यानी तिची पर्स उघडली आणि पैसे तिने दिले विशालच्या शर्टचे. विशाल तिला म्हणाला, अच्छा असं आहे का, म्हणजे सरप्राईज आहे वाटतं माझ्या राणीकडून. पण माझ्या लाडूबाईकडे पैसे आले कुठून?
संध्या विशालला म्हणाली, होते माझ्याकडे पैसे, मला दिले होते ना ड्रेस आणायला, ते मी जपून ठेवले. आणि मला वाटलं तुमच्यासाठी काहीतरी घ्यावं, माझ्या स्वीट हबीसाठी. माझ्याकडून हे पहिलं गिफ्ट आहे. मला जे शक्य होतं तेवढं मी घेतलं तुम्हाला. आवडला ना? विशाल संध्याला म्हणाला. संध्या, अगं तुम्हाला एखादा रुमाल जरी घेतला असतास ना, तरी तो रुमाल मी आयुष्यभर जपून ठेवला असता माझ्याजवळ. संध्याला आता तिच्या नशिबाचा हेवाच वाटत होता की तिला देवाने इतका छान नवरा तिच्या पदरात दिला आहे. आणि देवाजवळ प्रत्येक वेळेला ती प्रार्थनाच करायची, देवा मला विशालसारखा जोडीदार प्रत्येक जन्मी मिळू दे, त्यांना भरपूर आयुष्य दे. विशाल तिला म्हणाला, चल की, बस चल लवकर. आणि काय म्हणत होतीस? मी तुला प्रत्येक जन्मी पाहिजे असंच मागत होतीस ना देवाकडे? संध्या आता हसली आणि तिला तिच्या भावना अडवताच आल्या नाहीत. तिने विशालला अगदी घट्ट मिठी मारली आणि त्याच्या गालावर एक किस केला. त्याला म्हणाली, आय लव्ह यू विशाल. तुम्हाला कसं कळतं हो माझ्या मनातलं सगळं? तुम्हाला माहितीये माहितीये का, आज सकाळपासून मला समोसे खायचे होते. खूप इच्छा झाली होती खायची, पण म्हटलं जाऊ दे. तुम्ही सुद्धा ड्युटीला निघून गेला आणि सांगायचं तरी कसं? पण तुम्ही येताना एवढे समोसे घेऊन आलात. तुम्हाला कसं कळतं हो माझ्या मनातलं? विशालने संध्याला सुंदर उत्तर दिलं. संध्या, तू माझा श्वास आहेस, माझ्या प्रत्येक विचारांची सुरुवात आहेस. म्हणून सांगतो, मी नेहमी तुझ्या हृदयात, तुझ्या आठवणींमध्येच आहे. म्हणून मला सगळं तुझ्या मनातलं कळतं. समजलं? संध्याचे डोळे थोडेसे पाणवले आणि संध्याने त्याला घट्ट मिठी मारली. त्याला म्हणाली, समजलं. विशाल तिला म्हणाला, काय ग, आता कोण बघणार नाही का तुला? संध्या म्हणाली, बघितलं तर बघितलं, मी माझ्या नवऱ्यालाच मिठी मारून बसले आहे ना. दोघे जण मस्तपैकी गप्पा मारत घरी आले. त्यांचा वेळ खूप सुंदर छान गेला. घरी आल्या आल्या वहिनी संध्याला म्हणाल्या, संध्या झाली का ग खरेदी दोघांची पण? संध्या म्हणाली, हो वहिनी झाली. आता बाजारात लेटेस्ट कुठले ड्रेस आले आहेत ग? मला पण एक दोन ड्रेस घेईल म्हणते. संध्या वहिनींना म्हणाली, वहिनी मी हातपाय धुवून येऊ का? आणि मग तुम्हाला दाखवते ड्रेस माझे. पटकन बेडरूम मध्ये आली, आवरलं आणि ड्रेस बाहेर घेऊन आली वहिनींना दाखवायला. वहिनी संध्याला म्हणाल्या, छान आहेत की ड्रेस, तुझी चॉईस खूप छान आहे बरं का. संध्या वहिनींना म्हणाली, वहिनी अहो माझे नाही, यांनी ड्रेस घेतले आहेत, त्यांची चॉईस आहे. सगळं त्यांच्या चॉईसनेच होतं, माझं काही नाही. आणि त्यांच्या निवडीमध्येच माझी आवड आहे. वहिनी म्हणाल्या, छान छान, विशाल भाऊजी खूप हौशी आहेत. वहिनी स्वयंपाक झाला आहे ना सगळा? अहो नेमकं बघा ना, मला बाहेर जावं लागलं. वहिनी म्हणाल्या, अगं बाहेर जायचं म्हटल्यावर थोडीफार खरेदी करायलाच लागते ना. आणि बरं झालं तू गेलीस विशाल भाऊजींबरोबर. सगळा स्वयंपाक झाला आहे, मी आणि आईने केला. आता जेवण बाहेर घेऊया आणि जेवून घेऊया. सगळेजण जेवायला बसले. संध्याने जेवण झाल्यानंतर पटपट आवरून ठेवलं किचन. आणि विशाल शतपावली करायला गेला होता. आल्यावर किचनमध्ये डोकावून पाहतो तर संध्या एकटीच किचनमध्ये होती आणि सगळे झोपायला गेले होते. विशाल संध्याच्या नकळत हळूच तिच्या पाठीमागे आला आणि तिला घट्ट मिठी मारली. संध्या खूप डचकली. मागे वळून पाहते तर काय, विशालने तिला घट्ट मिठी मारली होती. संध्या विशालला म्हणाली, अहो सोडा ना, येईल ना कोणीतरी. विशाल म्हणाला, ए संध्या चल लवकर बेडरूम मध्ये. आणि काय हे एकटी काय आवरत बसली आहेस इथे? संध्या म्हणाली, अहो झालंच आहे, चला. आणि काय हो, मी किती डचकले, अचानक अशी मिठी मारली. विशाल संध्याला डोळा मारत म्हणाला, संध्या इथे तुझ्या नवऱ्याशिवाय तुला कोण मिठी मारणार आहे ग? मिठी मारणारा पण तोच आहे आणि तुला मिठीत उचलून घेणारा पण तोच आहे. असं म्हणून त्यांनी पटकन संध्याला उचलून घेतलं. संध्या त्याला म्हणाली, अहो येईल ना पटकन कोणीतरी. विशाल म्हणाला, आय डोंट केअर, आलं तर आलं. संध्याने त्याला लाईटच्या बोर्ड जवळ न्यायला लावलं. लाईट बंद केली आणि दोघे पण लव बर्ड्स त्यांच्या बेडरूम मध्ये झोपायला आले.
विशालने संध्याला खाली ठेवलं आणि बेडवरती ब्लँकेट अंगावर ओढून झोपला. संध्या मनातच म्हणाली, यांना किस हवा होता ना, पण हे तर झोपले, पण मला आज त्यांच्यावर खूप प्रेम आलं आहे. त्यांना अगदी मिठीत घेऊन झोपायचं आहे मला आणि भरपूर किस करायचे होते. पण या बाबाचा आज मूडच दिसत नाही. असं कसं होईल, पण स्वतःहून जवळ येणारे आज अगदी अंगावर घेऊन झोपले. त्यांची तब्येत वगैरे ठीक आहे ना? एकदा चेक करते. संध्याने लाईट घालवली आणि डिम लाईट लावली. विशाल घोरायलाच लागला पार. संध्या मनातच म्हणाली, हे काय, हे झोपले पण एवढ्या लवकर? एकच सेकंदात माणूस एवढा गार झोपतो का? तिने पण अंगावर घेतलं आणि विशालच्या मिठीशिवाय तिला कुठे झोप लागतीये? या कुशीवर ना त्या कुशीवर नुसती वळवळ करत होती. पण हा बाबा एकदम सरळ, एक हात छातीवर आणि एक हात डोक्यावर घेऊन झोपला होता. संध्या मनातच म्हणाली, बहुतेक त्यांची तब्येत बिघडली आहे वाटतं, म्हणून त्याचा ताप चेक करायला गेली. पण विशाल डोक्यावर ना हातच काढत नव्हता. संध्या खूप जोर लावत होती. मग तिला कळलं की विशाल जागा आहे आणि तिने विशालच्या हातावर एक फटका मारला आणि त्याला म्हणाली, नाटकी माणूस कुठला, एक वेळेस झोपलेल्या माणसाला उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवणं अशक्य. काय हो, घ्या ना मला मिठीत. मला झोप नाही लागत, तुमच्या मिठीत झोपायचं आहे मला. आणि तुमचा हात द्या ना मला उशी म्हणून माझ्या डोक्याखाली. विशाल संध्याला म्हणाला, संध्या तुला तुझी उशी आहे ना? संध्या त्याला म्हणाली, काय हो, तुम्ही किचन मध्ये आलात तेव्हा किती रोमॅन्टिक मूड मध्ये होतात आणि बेडरूम मध्ये आल्यावर काय असं झपाटल्यासारखं वागताय हो? हा, आगाऊ तिची सतत परीक्षा घेत राहायचा अशीच. विशाल संध्याला म्हणाला, संध्या आता जवळ आलो तरी तुला प्रॉब्लेम असतो आणि लांब राहिलो तरी तुला प्रॉब्लेम आहे का? संध्या त्याला म्हणाली, पण मला कुठे प्रॉब्लेम आहे, तुम्ही जवळ आलात तर उलट मला तुमच्या जवळच यायचं आहे ना, अगदी जवळ तुमच्या हृदयात राहायचं आहे मला. संध्याने त्याचा हात तिच्या डोक्याखाली घेतलाच आणि त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याला म्हणाली, आय लव्ह यू विशाल. विशाल तिला म्हणाला, आय लव्ह यू टू माझी लाडूबाई. संध्या त्याला तिच्याकडे वळवत म्हणाली, अहो माझ्याकडे वळा ना. विशाल म्हणाला, संध्या झोप की आता, तुला काय हवं आहे का? संध्या अजून सुद्धा काहीच बोलत नव्हती, कारण की विशालला माहित होतं संध्याला काय हवंय, पण मुद्दामून तसं करत होता. विशालने अजून सुद्धा संध्याला मिठीत घेतलं नव्हतं आणि संध्याने त्याचा दुसरा हात घेतला आणि तिच्या कमरेवरती ठेवला. विशालला अगदी घट्ट बिलगली. त्याच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज सुद्धा संध्याला अगदी स्पष्ट येत होता. विशाल गालातल्या गालात हसला आणि तिला म्हणाला, संध्या एवढ्या आतमध्ये शिरून हृदय काढून घ्यायचा विचार आहे का काय? संध्याला आता थोडस भरून आलं आणि त्याच्या पायावरती पाय घासायला लागली आणि म्हणाली, नालायक एक नंबरचे, काही बोलत असतात. तुमचं हृदय कशाला काढून घेऊ मी? ते हृदय माझंच आहे. आणि ह्या बाजूला मला मिठी मारून नाही नाही ना झोपायचं तुम्हाला? मी पण मस्का नाही लावणार तुम्हाला, जा तिकडे, असं म्हणाली आणि विशालकडे पाठ करून झोपली. आणि मुसू लगेच डोळ्यात ना गंगा यमुना वाहायला लागल्या. विशालला आता हसायला येत होतं आणि तो एखाद्या शिकाऱ्यावर झडप घालावी तशी संध्याला त्याने पटकन मिठीत घेतलं आणि तिला म्हणाला, काय पाहिजे तुला, लवकर सांग, सगळं देईल. आणि संध्या गाल फुगून म्हणाली, काय नको, आता इच्छा मेली आहे माझी, मेल्यावरती या पाणी पाजायला. विशालने तिचं तोंड धरलं पटकन आणि खूप पॅशनेटली तिला किस करू लागला. आधी खालचा ओठ, मग वरचा ओठ, दोन्ही ओठांचा मस्त समाचार घेत होता. गालावर, मानेवर. संध्याला भरपूर लव बाईट केले. आता संध्या पण त्याला साथ द्यायला लागली. ती त्याच्या पाठीवरना केसांमधून हात फिरवायला लागली
आणि विशाल अजूनच तिला किस करत होता. 10-15 मिनिटं मस्त दोघेजण लवबर्ड्स किस करत होते एकमेकांना. संध्याने तिचं तोंड विशालच्या तोंडातून बाजूला घेतलं आणि विशाल पण तिच्यावर ना खाली आला आणि शेजारी येऊन झोपला. संध्याला त्याने मिठीत घेतलं आणि तिला म्हणाला, काय मग बायको, हेच हवं होतं ना तुला? किती ते नखरे. संध्याने त्याचा ओठ चावला आणि म्हणाली, शांत बसा. तुम्हाला माहित आहे ना मला कधी काय हवं असतं, पण उगाचच कळून न कळल्यासारखं करायचं आणि मला त्रास द्यायचा, हो की नाही? विशाल आता हसला आणि तिला मिठीत घेतलं अगदी हृदयाच्या जवळ. तिच्या कपाळावर एक किस केला आणि दोघे पण लवबर्ड्स झोपी गेले.